एखादा प्लेअर आमच्या इथूनही ग्रामीण भागातून देईल अशी आम्ही नक्कीच अपेक्षा करतो. आणि नक्कीच कधी कधी खूप पोटेन्शियल असतं ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये, पण त्यांना वाव भेटत नाही, त्यांना चान्स भेटत नाही, त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही. आणि या गोष्टीला भेटल्यामुळे ते कुठेतरी मागे राहून जातात. म्हणजे मी सावद्याला होतो तर तिथे खरंच काही जण एवढे उत्कृष्ट खेळत होते की असं वाटत होतं की आपण एकदम कुठेतरी चांगलं असं म्हणजे आपण म्हणतो ना रणजी नाही तर मोठ्या एखाद्या कुठेतरी कॉम्पिटिशन चालू आहे अशा ठिकाणी. तर नक्कीच इथे जळगाव जिल्ह्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे. आताही प्रॉपर जळगाव जिल्ह्याचं गेले तर प्रॉपर जळगाव शहरमध्ये गेले तर 5 ठिकाणी आता क्रिकेट मॅचेस चालू आहे आणि तेही मोठमोठ्या लेवलचे चालू आहे. चांगला डे नाईट असेल सर्व असेल तर नक्कीच जळगाव पण एक क्रिकेटची पंढरी म्हटलं तरी काही हरकत नाही. फक्त त्या लोकांना प्लॅटफॉर्म भेटत नाही. तर नक्कीच शिखर एनजीओ मार्फत नक्कीच तो प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल, आपल्या मार्फतही उपलब्ध होईल. नक्कीच आमच्या इथूनही एखादा आता जसा वैभव सूर्यवंशी घडतोय तसा नक्कीच आमच्या इथूनही एखादा वैभव सूर्यवंशी घडेल असं आम्हाला वाटतं. आणि मी त्यासाठी सर्व मुलांना शुभेच्छा देतो. आणि आपण इथे आलात आणि एनजीओ शिखरने आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि परत सर्व माझे जे स्पोर्ट बंधू आहे त्यांना परत आपण आज असं दाखवा की जे आपण कधी दाखवलेलं नसेल. आणि नक्कीच प्रत्येक बॉल हा बाउंड्रीच्या बाहेर छक्का नाही तर चौकात जायला पाहिजे, पण एखादा बॉल आपल्या स्टंपला लागायला नको, तीही काळजी घ्या. आणि नक्कीच त्यासाठी माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.